पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. रुपेश मोरे आणि प्रतीक उतेकर हे दोन खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आणि धावफलक ओपन झाले. 1 रन ऑन द बोर्ड. एक धावची मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल. ॲज अ स्कोरर आमच्यासोबत जॉईन झालेत विवेक सर, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. बॅटची एज आणि कीपर बीट होत असताना थर्ड मॅनच्या दिशेला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाची सात बॉल सीमा पार. नशिबाचा लकी चौकार. घिस मेरे नंदन. अगदी फुकट कोणाला नको असतं. यावेळेस पटका चांगला कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केला. क्या बात आहे. क्रिकेटमध्ये फुटबॉल जबरदस्त. ॲथलेटिझम फिटनेस फ्रीक आहे ते सर्व. ॲथलेटिझम आपल्याला सातत्याने पाहायला आजच्या संपूर्ण दिवसामध्ये मिळेल या ती मात्र शंका नाही आहे. पुढे जाऊन यापैकीच एक संग्राम चौगुले बनेल, एक आर्नॉल्ड बनेल, दुसरा हर्क्युलस बनेल. पण बनतील, नक्की बनतील. यावेळेस मिस्टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळतो. हॅमर करायचा प्रयत्न क्रॉस बॅटेड स्ट्रोक जरूर होता, मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत एकदम कंप्लीट होईल आणि एका धावेने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. फर्स्ट ओव्हर हॅज बीन कम्प्लिटेड. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 या आकड्यावरती बिनबाद 10 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. 10 ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम DSP 11 KVS फिटनेस. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल KVS फिटनेस DSP 11 या संघाची ती म्हणजे 10. सुरुवात जी म्हणता येईल दोन्ही संघांसाठी 50-50 आहे, कारण पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही 10 धावा बनवत आहात तर मात्र बॅटिंग टीम देखील खुश असेल, बॉलिंग टीम देखील खुश असेल. का तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी आपल्याला 10 धावा डबल डिजिटमध्ये आकडा पाहायला मिळेल, त्यासाठी बॅटिंग टीम खुश. आणि जो संघ आपल्याला फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतोय तो संघ यासाठी खुश असेल की पॉवर प्लेच्या षटकामध्ये आम्ही मिनिमम धाव्यांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतोय. का कारण 10 ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एका ओव्हरमध्ये एक अशी धावसंख्या जी आपण अगदी अल्प मानतो. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा पाहायला मिळेल. निमेश पाहायला मिळतील ओव्हर नंबर 2 मध्ये. पाहूया निमेशच्या माध्यमातून कशा प्रकारची
कामगिरी पाहायला मिळेल. निमेश तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र प्रतीक उतेकर. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील रुपेश मोरे. ओव्हर नंबर 2 ला मैदानावरती सुरुवात झाली आहे. निमेशच्या हातामध्ये चेंडू फेकण्यात आले, चेंडू देण्यात आलेला आहे. पाहूया आता या दुसऱ्या षटकामध्ये निमेश कशा प्रकारची कामगिरी करतोय. यावेळेस सिंगल ऍड होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 11 या आकड्यावरती. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे. दुसरी निमेशच्या खांद्यावरती जबाबदारी या दुसऱ्या षटकाची आहे. पाहूया निमेश कशा प्रकारची कामगिरी या ओव्हर नंबर 2 मध्ये करतोय. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज रुपेश मोरे आपल्याला पाहायला मिळतील. स्लॉट मधला बॉल कव्हरच्या दिशेला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. मादक सौंदर्य दाखवणारा टीम मॉडेल घ्यायचं नाही विनंती असेल. मॅच ज्या रिदम मध्ये चालू आहे तो रिदम कंटिन्यू होणं देखील तितकंच महत्त्वाचं राहणार आहे. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या 2 षटकांचा वाजविकेत समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 23 पाहायला मिळेल. रुपेश मोरेच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार आलाय. प्रतीक उतेकरच्या बॅटमधून एक चौकार आलाय. आणि जर पाहिलं गेलं ना तर विवेक सर पहिल्याच बॉलवरती जेव्हा शून्यवरती दोन्ही खेळाडू होते, दोन्ही खेळाडूंना जीवनदान मिळालंय. आणि जीवनदान मिळाल्यानंतर एखादा खेळाडू किती घातक असू शकतो हे आपण पाहिलंय. ब्रायन लॅराला जीवनदान मिळालं, 400 धावा बनला इतिहास. रोहित शर्माला जीवनदान मिळालं, 264 धावा बनला इतिहास. ग्लेन मॅक्सवेलला जीवनदान मिळालं, त्याने 200 धावा कुठल्या त्यानंतर विश्वचषक जिंकवलं, बनला इतिहास. आणि आम्ही सातत्याने उल्लेख करतो की कधीही कोणाला जीवनदान दिलं तर चालेल, मात्र क्रिकेटमध्ये समोरील टीमच्या फलंदाजाला जीवनदान देऊ नका.
अगदी तीच आपल्याला पाहायला मिळालं. 0-0 वरती दोन्ही खेळाडू होते, दोन्ही खेळाडूंना जीवनदान मिळालं. आता ते मैदानावरती जबरदस्त बॅटिंग करतायत. गोलंदाजी ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये आपल्याला हर्षल पाहायला मिळतील. पाहूया हर्षलच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब, ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर असतील, फिल्डिंग लाजवाब आहे. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळेल. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट. येस नो आणि वेट असा टेक्निक असते, स्वतंत्र असतं. ज्यावेळेस तुम्ही रनिंग बिटवीन द विकेट खेळपट्टीवरती रनिंग बिटवीन द विकेट करता त्यावेळेस हा तंत्र असतो आणि अगदी ते सुंदर प्रकारे हँडल करत असताना येस नो वेट पाहिलं की शेडू डीप मध्ये चाललाय. पहिली धाव कंप्लीट करत असताना इशारा दिला की येस आपण दुसरी धाव कंप्लीट करू शकतो आणि फार चांगल्या प्रकारची आय कॉन्टॅक्ट कनेक्शन आपल्याला पाहायला मिळाल्यानंतर पाहायला मिळाला. धावसंख्या धाव फलकावर पाहायला मिळेल जे मात्र 25 या आकड्यावरती. 25 रन्स ऑन द बोर्ड. ओव्हर नंबर 3 मैदानावरती हर्षलच्या मार्फत पाहायला मिळते जी सुरू आहे. ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होत नाही. अपील देखील कोणी केली नाही आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते जी मात्र स्थिर आहे, स्थगित पाहायला मिळेल. 25 या आकड्यावरती. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल दिवा ब्राउनी कॅफे आणि तो संघ फाईट करेल ओमसाई आर्या 11 या संघासोबत. चला दोन्ही संघांचे कॅप्टन रिक्वेस्ट असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी डाव्या साईडला आमचा प्रेझेंटेशन बॉक्स आहे, तिथे आपण रिपोर्टिंग करा. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, कॅच झाली, ड्रॉप पुन्हा एकदा पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे गायकाला वादकाची गरज असते, गोलंदाजाला फिल्डरची देखील तितकीच गरज असते. मात्र इथे मैदानावरती झेल चालली आहे. ड्रॉप, कॅच छूटा, सपना टूटा और गेंदबाज भी रूटा. मैदानावरती गोलंदाज करेल तर करेल काय, तो बनवून देतोय कुठेतरी एक छोटीशी आशेची किरण. मात्र अशा प्रकारची फिल्डिंग होते की कुठेतरी आता पस्तावा करावा लागतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल जे मात्र 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती रुपेश मोरे ज्याच्या बॅट मधून आपल्याला एक षटकार पाहायला मिळाला. आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब, ऑन साइडला पाहायला मिळतोय, वळवलाय आणि बॉल निघून चाललाय एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू नव्हता खास आणि फलंदाजाने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका, बल्लेबाजने मारा बेहतरीन चौका. थँक्यू सो मच. याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील मोठा गावचे उद्योजक समाजसेवक गौरव शेठ यांची उपस्थिती आपणास पाहायला मिळते. विनंती असेल आपलं सहर्ष स्वागत आहे दादा, आपण मुख्य मंचकावरती या. आपलं सहर्ष स्वागत. तसेच आदरणीय गणेश शेठ मुंडे साहेबांची देखील उपस्थिती आपणा सर्वांना KVS प्रीमियर लीगच्या वतीने पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण देखील मुख्य मंचकावरती यायचं आहे. व्हीआयपी डाईस वरती आपलं सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत. थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. आज विराज भाऊला तुम्ही बोलाल मला पार्टी द्या, तो तुम्हाला देईल, मात्र एक वेळ तुम्हाला टाइम देऊ शकणार नाही.
त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा असेल. नवीन बॅटर भारद्वाज आपल्याला पाहायला मिळतील. उभं नंबर मैदानावरती तिसरा मार्गस्थ शेवटचा बॉल शिल्लक आहे. खोलवर डप्प्याचा बॉल मैदानावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना DSP 11 KVS फिटनेस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र 30 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये फलंदाज रुपेश मोरे 18 या वैयक्तिक आकड्यावरती बाद झाले, ज्यांच्या बॅटमधून आपल्याला एक षटकार आणि 2 चौकार पाहायला मिळाले. दुसरीकडे प्रतीक उतेकर पाहायला मिळत आहे, ज्यांच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. भरद्वाज पहिला चेंडू फेस करत असताना डॉट बॉल पाहायला मिळाला. अशा रीतीने 3 षटकांचा बाजूके समाप्त होतोय. धावसंख्या एका कड्याच्या मोबदल्यामध्ये 30 धावा. आफ्टर 3 ओव्हर्स स्कोर कार्ड इज ऑन विथ लॉस ऑफ 1 विकेट, 30 रन्स ऑन द बोर्ड. 30 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मी श्रीचा उल्लेख करत होतो सकाळच्या सत्रामध्ये. श्री देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहे. छोट्या मुलांना पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यावरती टेन्शन असेल तो टेन्शन दूर होतो. अगदी असं आमचा श्रीचं करूया कौतुक. छोटी मुलं ही देवाघरची फुलं मी नेहमी म्हणतो. आमच्याकडे आहेत काही जी देवाघरची फुलं वाटत नाही, कार्टी वाटतात, पण हा श्री शांत वाटतोय. म्हणून तर सगळे म्हणतात की लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोरत यासी अंकुशाचा मारा, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. तुका म्हणे बर्वे जाणं होऊन लहान होईनी लहान. मैदानावरती फटका जबरदस्त पाहायला मिळतोय. चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केले पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. मात्र त्याच्या विरोधामध्ये प्रतीक उतेकर ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रतीक उतेकरच्या बॅट मधून. प्रतीक उतेकर सांगतोय की जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. काय पाटिंग मैदानावरती तो करतोय. त्याला देखील थोडीशी खडतर सुरुवातीचा सामना करावा लागला. पहिल्या बॉलवरती त्याला जीवनदान मिळालं, मात्र जीवनदान मिळाल्यानंतर एखादा खेळाडू किती घातक ठरू शकतो याचं मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण मैदानावरती प्रतीक उतेकर नावाचा खेळाडू, ज्याला 0 वरती जीवनदान मिळालं. वैयक्तिक तो आता खेळतोय जर पाहायला गेलं तर 19 या आकड्यावरती. दुसरीकडे आपल्याला रुपेश मोरे पाहायला मिळाले, जे रुपेश 18 वरती बाद होत असताना पाहायला मिळाले. 0 वरती त्यांना देखील जीवनदान मिळालं. जीवनदान मिळाल्यानंतर त्यांनी 18 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलं. इथे प्रतीक उतेकरने देखील 19 धाव्यांचं आतापर्यंत कॉन्ट्रीब्युशन दिलंय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता. बॅट स्विंग क्लीन आपल्याला पाहायला मिळाली. मात्र मैदानावरती डॉट बॉलची होत असताना समाप्ती. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन होत नाहीये. अशा रीतीने आलाय डॉट आणि धावसंख्या फलकावर पाहायला मिळेल, जी मात्र ऑन द बोर्ड 36 धावा धावफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 4 सेकंड स्पेल मध्ये साईराज आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस बॅटची एज पाहायला मिळते. पॉइंट मध्ये फिल्डर डीप मध्ये पाहायला मिळतील. थोडेसे फंबल होत असताना डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा फंबल आणि मैदानावरती कंप्लीट झाल्या 3. क्या बात है. साज बाज और ताज. सिंगल डबल आणि 3 धावा मैदानावरती कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल, जी मात्र 39 ऑन द बोर्ड. क्रिकेटमध्ये समय सूचकता, प्रेझेन्स ऑफ माइंड फार गरजेचं असतं. शेवटच्या मोमेंट पर्यंत पाहिलं आम्ही 2 धावा फास्ट कंप्लीट करू, 3री धाव जर मिळाली तर 3री धाव देखील घेऊ असा मनामध्ये मनसुबा होता प्रतीक आणि भारद्वाजच्या, आणि त्यांनी तेच केलं. थोडीशी मिसफील्ड झाली. मोका परस्त खेळाडू आहेत, 3री धाव कंप्लीट केली. कोरडप्याचा बॉल फटका लाजबाब ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर झाली मिस्टेक आणि बॉल निघून चाललाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला नशिबाचा चौकार. 4 धावा. मी यासाठी म्हणेल कारण आउटफील्ड मध्ये थोडीशी आपल्याला पाहायला मिळते, थोडीशी सडन आहे आणि त्या चढणीवरून थोडासा डायव्हर्ट बॉल झाला आणि त्याला अनुषंगून नशिबाच्या 4 धावा मिळाल्या. सर विवेक सर, असं वाटतं की चहा सोबत बिस्किट नाही, सकाळी चहा सोबत नशीब खाऊन आलेत की काय? बॅटिंग करणारा संघ अगदी नशिबाची साथ सातत्याने मिळते. मात्र मैदानावरती येस विकेटचं पतन झालंय. स्ट्रायकिंग एंड वरती DSP KVS फिटनेस संघाने फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय. प्रतीक उतेकर.
यावेळेस स्टॉप करायचा प्रयत्न जरूर होता. डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त. सायराजचं हे षटक थोडंसं मागणं मी नक्की म्हणेल, कारण जर पाहायला गेलं पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवरती 3 धावा पाहायला मिळाल्या, चौथ्या बॉलवरती चौकार, त्यानंतर रनआउटची विकेट, स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज प्रतीक उतेकरची केस समाप्त झाली आणि त्यानंतर नौके फलंदाज शुभम पाहायला मिळाले जे स्ट्रायकिंग एंडवरती होते. डॉट बॉलनी षटक क्रमांक 4 समाप्ती केली सायराजने आणि अशा रीतीने 4 षटकांची समाप्ती, 43 धावा धावफलकावरती आहेत. येऊ नका विनंती असेल, टीम हर्डल घ्यायची नाहीये. ही सर्व आमचे खेळाडू आहेत, त्या सर्व खेळाडूंना विनंती असेल. पुढील मॅच MD दिबा ब्राउनी कॅफे विपक्ष ओम साई आर्या 11. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल, आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायचं. मिड मॅच मध्ये आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस करणार आहोत, त्यामुळे विनंती असेल की टीम MD दिबा ब्राउनी कॅफे आणि ओम साई आर्या 11 संघाचे कॅप्टन कर्णधार सेनापती आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तकदीर मुंडे पाहायला मिळतील, वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर. तकदीर आपल्याला पाहायला मिळत आहेत ॲज अ बॉलर. चौथ्या गोलंदाजाचा यूज करण्यात आलेलं आहे. तकदीर पाहायला मिळतील मैदानावरती सज्ज या 500 ओव्हरमध्ये, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण डेथ ओव्हरचं षटक म्हणतो. चांगला बॉल आहे, सुंदर गोलंदाजी. श्री म्हणतायत आउट. श्री अजून क्रिकेट शिकतो, क्रिकेट खेळतो श्री. श्री क्रिकेट खेळतो म्हणूनच बोलला आउट. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 43 पाहायला मिळेल. 43 धावा, शेवटचं षटक आहे. तकदीर यांचा फुल टॉस बॉल ला वळवला ऑन साइडला, डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज भारद्वाजच्या बॅट मधून हा जबरदस्त माइटी बाय द माइटी मॅन, हा ठोकला माइटी षटकार. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय, जे मात्र शेवटचं सुरू आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आला षटकार. यावेळी ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू पडलाय नो मॅन्स लँड मध्ये. तोपर्यंत सिंगल कंप्लीट झाली. जोपर्यंत फील्ड करण्याचा प्रयत्न करतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी कॉल होता नॉन स्ट्रायकिंग एंडवरचे फलंदाजांच्या माध्यमातून. शुभम होते, मात्र भारद्वाजने नकार दिला. म्हटलं मी स्ट्रायकिंग एंडवरती राहिलो तर मी जास्तीत जास्त धावा कुटू शकतो, हा विश्वास भारद्वाज यांच्या मनामध्ये आहे, कारण त्यांच्या बॅटमधून एक जबरदस्त आपल्याला षटकार पाहायला मिळाले. धावसंख्या धावफलकावरती 51. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो. कॅचची संधी निर्माण जरूर झाली होती, फिल्डरने स्वतःला स्ट्रेच जरूर केला, मात्र कॅच झाली ड्रॉप आणि चेंडू गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. तोपर्यंत कंप्लीट झाल्या धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरसवत असताना 53 या आकड्यावरती. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्या, स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. यावेळेस विकेटचं पतन झालंय. तकदीरच्या माध्यमातून ही जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळाली. गोलंदाजाला इष्ट दाखवलं आणि त्याच यष्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. हो गई गलती हो गई भूल, दांडी 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 गुल. जे लॉंग ऑफला फिल्डर आहेत त्यांच्या माध्यमातून पृथ्वीसाठी सुवर्ण संधी आहे. पृथ्वीने जर षटकार मारला तर 200 रुपयाचं कॅश प्राइज. इतका विश्वास आहे पृथ्वीवर. हार्दिक भाऊ, एकच बॉल बाकी आहे. KVS फिटनेस जिमच्या मार्फत एक सुवर्ण संधी प्रत्येक संघाच्या प्रत्येक खेळाडूसाठी असेल. जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली, जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयाचं
कॅश प्राइज असेल, पण त्यासाठी अटी व शर्ती, टर्म्स अँड कंडिशन, सलगच्या 3 चेंडू 3 षटकार येणं किंवा 3 चेंडू 3 विकेट येणं बंधनकारक आहे. यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळेल धावेचा प्रयत्न जरूर होता, मात्र फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन, अशा रीतीने षटक क्रमांक 5 मैदानावरती होत असताना समाप्त. 5 षटकांचा वाजवी केस समाप्त होतोय. DSP 11 KVS फिटनेस संघाची धावसंख्या पाहायला मिळेल, जी मात्र प्रथमतः बॅटिंग करत असताना 50 कॅप्टन टॉस विनंती असेल, दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करणार आहोत. आदरणीय सुखदेव शेठ पाटील साहेबांना मी विनंती करतो. 53 झाले, 54 धावेंचं लक्ष आहे. सुखदेव शेठ पाटील साहेबांना मी विनंती करतो, त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण करणार आहोत ते म्हणजेच टॉस. दोन्ही संघांचे कर्णधार आपल्यासोबत जॉईंट झालेले आहेत. ओम साई आर्या 11 वर्सेस दिवा कॅफे असे 2 नामांकित संघ आणि दोन्ही नामांकित संघाचे कर्णधार आपल्यासोबत जॉईंट झालेले आहेत. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. 5 ओव्हरची मॅच असेल याची आपण सर्वांनी नोंद दोघांनी करून घ्यायची आहे. सुखदेव काकांच्या शुभ असे आपण टॉस करतोय. कॉल असेल हेड्स असा आणि पडलाय हेड्स, म्हणजे टॉस जिंकले ओमसाई आर्या 11 संघाच्या कॅप्टनने. विनंती असेल मान्यवरांना आपण मुख्य मंचकावरती जाऊन स्थान पण व्हायचं आहे. सकाळचं सत्र अभिनंदन. आपण सकाळच्या सत्रामध्ये टॉस जिंकला, एक पॉझिटिव्ह इंटेंट तुमच्या मनामध्ये नक्की असेल, कारण टॉस जिंकलाय. 5 ओव्हरची मॅच, डिसिजन कळवायचं आहे. आम्ही पहिली गोलंदाजी करू. ट्रेडिशनल डिसीजन, टॉस जीतो, फील्डिंग चूज करो, सामने वाली टीम को बल्लेबाजी के लिए इन्वाइट करो, उसके बाद देखो कि कितना रन बनते हैं, उसके अनुसार आप खेलो. त्यानुसार तुम्ही खेळायचा प्रयत्न कराल. मात्र समोर जर पाहिलं गेलं तर दिवा ब्राउनी कॅफे सारखा एक नामवंत संघ आहे, चांगले खेळाडू त्यांच्यामध्ये देखील आहेत. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? तर 5 ओव्हरचा षटकार म्हटलं तर त्यांच्या बॅटिंगनुसार आम्ही त्यामुळे 30च्या आतमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बघू 30च्या आतमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करू आणि बघू. जर पाहायला गेलं तर फिटनेस फ्री की तुम्ही सर्व खेळाडू आहात. मला वाटतं तुम्ही क्रिकेट देखील कदाचित खेळत देखील असाल, क्रिकेटर देखील आहात. मग काय म्हणाल, त्या क्रिकेटमध्ये या क्रिकेटमध्ये काय फरक जाणवतोय का? जर तुम्ही बघितलं नाही मात्र पहिली इनिंग बघितली, काय क्रिकेटमध्ये फरक आहे? क्रिकेट तर सगळ्या ठिकाणी समानच असतं, पण आयोजन खूप चांगलं आहे. प्रत्येकाला टी शर्ट्स अँड ट्रॉफीज आहेतच इथे आणि आयोजन खूप चांगलं आहे. बस एवढंच. फरक तर कुठंच नसतो, कारण क्रिकेट तिथेही सेम असतं, इथेही सेम असतं. तिथेही 11 प्लेयर आहेत पण इथे 12 प्लेयर आहेत, कारण प्रत्येकाला खेळायची संधी भेटते इथे. हे महत्त्वाचं आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण येणार आहोत दिबा ब्राउनी कॅफेच्या टीमच्या कॅप्टनकडे. आता 5 ओव्हरची मॅच होती. सकाळच्या सत्रामध्ये टॉस इम्पॉर्टंट होता का? आणि टॉस जर इम्पॉर्टंट होता तर मात्र टॉस जिंकला असता, तुमचा डिसिजन काय असतं? आम्ही टॉस जिंकला असता तर नक्कीच बॉलिंग घेतली असती, कारण बॉलिंगनुसार नंतर मग बॅटिंग वगैरे होऊ शकते, किंवा नंतर मग बॅटिंगच्या समोरची टीम बॅटिंग करत असेल तिला आपण थांबवू शकतो वगैरे, असं पण असू शकतं. आणि ठीक आहे, बघू आता. आणि जर पाहायला गेलं तर बॅटिंग करावी लागेल, मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागते. किती धावा बनवायचा प्रयत्न असेल 5 ओव्हरच्या मॅचमध्ये? 5 ओव्हरच्या मॅचमध्ये जवळजवळ आम्ही 40+ मारायचा ट्राय करू. बघू, ठीक आहे, आता होईल. आणि या आयोजनाविषयी आम्हाला मनोगत तुमचं ऐकायचं, कारण जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. 26 जानेवारी आहे, आज प्रजासत्ताक दिन आहे. अशा वेळी सर्वांना एकत्रित करून आपण सर्व इथे एकत्रित झालोय. क्रिकेट फक्त निमित्त आहे, मात्र सर्वांना एकत्रित करायचंय. काय म्हणाल संपूर्ण आयोजनाबद्दल? आयोजन म्हणायला गेलं तर असं वाटतच नाही की मी जिमच्या मॅचमधून खेळतोय. असं वाटतंय की ह्या जिमच्या मॅचीने प्रत्येकजण आपल्या नावासाठी किंवा खेळतोय, किंवा आपलं नाव बनवण्यासाठी खेळतोय. प्रत्येकजण वेगवेगळ्या गावातून खेळतोय. असं वाटतच नाही की प्रत्येकजण पोरगा जिममधला आहे म्हणून. प्रत्येकजण आपल्या फिटनेससाठी खेळतोय आणि प्रत्येकजण आपला गेम दाखवतोय, बस, बाकी काहीच नाही. आणि आयोजन चांगलं आहे, खूप चांगलं वाटतंय. मॅचसाठी शुभेच्छा असतील.
टॉस का बॉस अर्थात प्रेझेंटेशन बॉक्स मधून न्यूज येते ओम साई आर्या 11 संघाने टॉस जिंकलाय. त्यांचा डिसिजन फिल्डिंगचा असेल तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय दिवा ब्राउनी कॅफे संघाला. जाऊया आपण मॅचच्या दिशेला जिथे 53 धावा बनल्या गेल्या तर 54 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेला जाऊया जिथे आपल्या समवेत जॉईंट होतील आमचे साथी समालोचक वेल्वेट वाईस ऑफ भोपर, डोंबिवलीचा गोड आवाज, आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य ज्यांनी आम्हाला समालोचन करायला शिकवलं अशा आमच्या सर्वांचे लाडके आदरणीय विनोदजी पाटील सर आणि त्यांच्या सुमधुर वाणीतून आपण ऐकाल खेळाचं पुढील सत्र. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच प्रसन्न. आपण ऐकत होतात प्रसन्न चव्हाण यांना. फार कमी वयात या समालोचकाने सगळ्यांची मनं जिंकली आहेत. मॅन फ्रॉम वरपवरनं दूरचा प्रवास करून तो या ठिकाणी आलेला आहे. उळ्या मैदानाच्या दिशेने KVS फिटनेसच्या माध्यमातून KVS प्रीमियर लीग सीझन 1 सामना क्रमांक पहिला DSP 11 वर्सेस आई गावदेवी स्मरण 11 मध्ये ही मॅच सुरू आहे. टार्गेट 54 धावांचं ठेवण्यात आलं. 12th मॅन पाहिजे आपल्याला तर आई गावदेवी स्मरण 11. 12th मॅन येऊ द्या. बघा 12th मॅन कंपल्सरी आहे. पॅनल्टी लागेल लक्षात असू द्या. 54चं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाली आहे. तकदीर आणि सचिन बॉलिंग मार्क तयार. प्रतीक पहिलाच बॉल ऑफ साइडला फुल लेंथ होता. ड्राईव्ह केलाय. फिल्डर डीप मध्ये आहे. ओ हो हो करा फिल्डिंग. चेंडू गेला सीमा पार. येतोय पहिल्याच बॉल वरती पहिला चौकार. करा फिल्डिंग. फिल्डर त्या ठिकाणी होते पृथ्वी. चूक झाली आहे पृथ्वीचं प्रमोशन झालं. आतमध्ये आणले त्याला आणि त्याच्या जागेवरती पाठवलंय भारद्वाज. प्रतीक पुन्हा एकदा ओ प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेर पडल्यानंतर निघतोय. चांगला चेंडू होता. डॉट बॉल 54 करायचे आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय तकदीरच्या बॅट मधून. सुंदर कव्हर ड्राईव्ह होता पण हा चेंडू गुड लेंथ वरनं सरळ यष्टी रक्षकाच्या दिशेने गेलाय. पुन्हा एकदा प्रतीक ओव्हर पिच ड्राईव्ह करतात मिड ऑफला. बघा आणि एखाद्याच्या मागे शनी कसा लागतो तसा चेंडू त्याच्या मागे लागलाय. त्याला आतमध्ये आणलंय. पृथ्वीची परीक्षा सुरू आहे पण चांगली फिल्डिंग केली आहे. मागाची चूक जरूर झाली. एक चांगला खेळाडू आहे. होतात चुका. बऱ्याचदा आपल्याला दुसऱ्याची फजिती झाली की आनंद होतो. दुसऱ्याचे पाय खेचणं आमचा छंद आहे. दुसऱ्याला पडताना पाहण्यात किती आनंद आहे. ओ बॅट चेंज. चेंडू मागे गेलाय. गुड फिल्डिंग. ओ हो डायरेक्ट हिट. काय जबरदस्त नेम बघा. भरपूर लगोरी खेळलेले आहेत. भरपूर गोट्या खेळलेले दिसत आहेत. कोण आहेत फिल्डर त्या ठिकाणी. फिल्डरचं नाव 12th मॅन आहे ऋतिक. लवकर सांगा जा. ऋतिकचा डायरेक्ट हिट पण त्याचा काही उपयोग झाला नाही. धावसंख्या धावपल कधी बघतो आपण 6. KVS फिटनेस हे सगळे आमचे जिम प्रेमी आहेत. सगळे व्यायामपटू आहेत. शरीर धन संपदा नेहमी म्हटलं गेलेलं आहे. ओ फुल टॉस होता यावेळेस मात्र मिस केलाय. त्या ठिकाणी आपण बघतायत नो बॉल कॉल. 1+1 फायदा घेता आला नाही. 2 धावा इथून मिळतील. धावसंख्या धावपल गर्दी 8 धावा झालेल्या आहेत. आणि आज या लीगच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्रित आणलेले आहे. अनेक जण सातत्याने जिम मध्ये भेटत असतात पण आज सगळ्यांना एकाच दिवशी एकत्र आणले. हा चेंडू खूप जास्त बाहेर पडल्यानंतर निघतोय. वाईट बॉलचा इशारा अंपायर करताय. वाईटच्या आधाराने 1 धाव येईल. धावसंख्या धावपल होती 9 धावा. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती फ्री कंटिन्यू असणार आहे फ्रेट. तर रॉकी यांना विनंती असेल रॉकी आपण व्यासपीठावरती बसून घ्यायचंय.
स्वागत आहे आपलं. अरे बाबा. चांगले कमबॅक झाले. प्रतीकचा पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. हा देखील चेंडू यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर. वाईट बॉल कॉल अंपायर करतायत. दिशेपासून भरकटतायत. नियंत्रण नाहीये, कंट्रोल नाहीये. या ओव्हरचा दुसरा चेंडू वाईट. आधी एक नो बॉल टाकला होता तो फ्री हिट मात्र आता आपण बघताय त्या ठिकाणी फ्री हिट बॉल मगाशी आपण डॉट बघितला आणि आता मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल. प्रत्येक दिशेपासून भरकटतोय. नियंत्रण नाहीये. सैरभैर मारा आपण ज्याला म्हणतो मराठी भाषेत तसा हा चेंडू ऑन साइडला वळवलाय. मिडॉनच्या बाजूने पाठवलाय चेंडू मिडविकेटला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. 2 धावा इथून नाही रोखू शकले आणि 2 धावेने बघा काय बॅकअप आहे बघा त्या ठिकाणी पृथ्वीचं. जबरदस्त बॅकअप. धावा फलकावरती बघतो आपण एकूण 12 धावा झालेल्या आहेत. षटक पहिलं या ठिकाणी आपण बघतायत प्रगतीपथावरती. टार्गेट एकूण 54 धावांचा. KVS फिटनेसच्या माध्यमातून KVS प्रीमियर लीग या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी कल्पेश मुंडे, विराज मुंडे यांच्या खांद्यावरती आहे. आणि या जिम मध्ये आणि सैनय मुंडे देखील आमचे यामध्ये सामील आहेत आणि संपूर्ण त्यांच्या सोबतीला असणारे त्यांचे इतर सहकारी यांची ही मेहनत. सप्रा मैदान खरं तर आता हे मैदान लवकर कोणाला मिळत नाही पण हे मैदान मिळालं ही फार मोठी गोष्ट आहे. कारण आता ही पत्रे लागलेली आहेत म्हणजे या मैदानाचा आता कार्यक्रम होणार काही दिवसांनी. हे मैदान इतिहासात जमा होणार. फक्त आठवणी फोटो वगैरे काढून ठेवा. मी नेहमी म्हणतो की फोटो काढा सप्रा मैदानाचा. पूर्वी मैदान कसं होतं हे यानंतर जेव्हा इथे टॉवर्स उभे राहतील अग्रवाल बिल्डर इथे आता मात्र गगनचुंबी इमारती बांधेल. आताच आमचे या जागेचे मालक योगेश पाटील आम्हाला भेटले. हो 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 यावेळेस मात्र पाठवलाय मिडविकेटच्या वरून A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. बजा काही झालं नाही. उगाच नका वाजू. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा धावफलकावरती. आणि बघा गाणी वाजवताना थोडीशी काळजी घ्या. कॉपीराईट लागतात आम्हाला. आणि स्पोर्ट्स दर्शन आमच्या सोबत आहे. हो अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी आपण बघतायत. अंपायरच्या इशाऱ्याची आम्ही वाट बघताय. 1 फॉर दी ओव्हर. 1 फॉर दी ओव्हर कॉल केलाय. ओ पूल केलाय. फिल्डिंग खराब. चेंडू निघालाय धन धन करत. चार आमचे स्कोरर त्यांना आताच 1200 रुपयाचा काय मेसेज आलाय त्यामुळे 4 धावा ऍड करायला विसरले ते. पैसा सगळं काय किती आले किती गेले बघावं लागतं. ऑनलाईन का जमाना आहे. सगळेजण ऑनलाईन पेमेंट करतायत. हो यावेळेस मात्र चेंडू पुन्हा एकदा. ओ हो काय फिल्डिंग आहे बघा. कोण होतं फिल्डर. तन्मय नायक. ये ना इकडे जवळ आहे. फार कमी आवाज आहे तुझा पोचत नाही माझ्यापर्यंत. तन्मय गुड फिल्डिंग स्टनिंग फिल्डिंग आपण बघतायत.
धावपलकावरती आम्हाला सांगतील आमचे स्कोरर 25 झाल्यात. एक यावेळेस मात्र बघूया पंचांकडे वाईटची दाद मागतायत. नो बॉल कॉल केला अंपायरने, कारण मगाशी 1 फॉर दी ओव्हरचा कॉल केला होता, वॉर्निंग दिली होती. धावपलकावरती एकूण 25, विजयासाठी 54, म्हणजे अजूनही 29 धावांची गरज आहे. एकही विकेट गमावला नाहीये. तकदीर सचिन खूप चांगल्या पद्धतीने सेटल झाल्यात खेळपट्टीवरती. ही पार्टनरशिप डोकेदुखी ठरू शकते मैदानावरती, ती म्हणजे DSP या संघासाठी. DSP मध्ये विराज मुंडेला इन ऍक्शन मध्ये आपण बघतायत, पण विराजचं येणं अजूनही बाकी आहे. बॉलिंग मार्क वरती चेतन राऊंड द विकेट. ओ लेग स्टंप मध्ये हा चेंडू गेलाय मागे, विकेट किपरलाही गॅदर करता आला आणि शॉट थर्डमॅन शॉट 5 लेगच्या मधून वाईट बॉल. 1+4 मिळतील एकूण धावा 5. KVS फिटनेस. वेळ जास्त घेऊ नका, ऑलरेडी भरपूर आपण मागे आहोत. पॅनल्टी लागू शकते, कारण की मॅच खऱ्या अर्थाने सुरू करायची होती एक 9 साडेनऊ पर्यंत, पण तसं करता आलं नाही. त्यामुळे कुठेतरी तो वेळ जो वाया गेला तो आता आपल्याला कव्हर करावा लागेल. 9 मॅचेस आहेत, 5 ओव्हरची मॅच पहिली आपण कव्हर करतोय. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार प्रतीकला पुन्हा एकदा आणलेलं आहे. चला वेळ नका घेऊ, मॅच सुरू करा. 18 बॉल विजयासाठी हव्यात. एकूण धावा 24. हलक्या हाताने प्लेस करतात. गल्लीच्या दिशेने चेंडू गेला, विकेट किपर जाऊन चेंडू उचलतात. तोपर्यंत एक धाव. एकही विकेट गमावला नाही ही जमेची बाब आहे. मैदानावरती आई गावदेवी स्मरण 11 संघ 54 धावांचा पाठलाग करतोय, आणि या दोघांमध्ये एक 32 धावांची पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. प्रतीक पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. पायातला चेंडू ऑन साइडला लंग द ग्राउंड गेला मिड विकेटच्या दिशेने. एक धाव या दरम्यान पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या धावपलकावरती जाऊन पोहोचले, ती म्हणजे 33 धावा. आमचे स्कोरर आमच्या सोबत आहेत विवेक, आणि काय सुंदर जर्सी दिल्यात बघा सगळ्यांना. अत्यंत चांगली क्वालिटी, खूप सुंदर पॅटर्न आहे, आणि सगळे व्यायामपटू. ऑन साइडला टर्न केला, फिल्डर आहे स्क्वेअर ऑफ द विकेट. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एक धाव मिळेल. खरं तर हल्लीचा जो जमाना आपण बघितला तर तरुण वर्ग व्यसनाच्या आहारी चाललेला आहे, पण एका बाजूला ही सगळी मंडळी एक आदर्श तयार करत आहेत. भरपूर जिम्स आपण बघतोय. पूर्वी डोंबिवलीमध्ये एखाद दुसरं जिम असायचे. आम्हाला वाटतं की मातृछाया, मग ते हिशेकी असेल, तळवळकर असेल. आता प्रत्येक गावात 2-3 जिम तुम्हाला बघायला मिळतात. हा चेंडू नो बॉल गेला, स्क्वेअर लेगला पत्र्यावरती आदळलाय, येतोय हा चौकार. चिंता भेडसावते मैदानावरती,
ती म्हणजे DSP 11ला की कसं रोखायचं. मॅच त्यांच्या हातातून निष्ठच चाललेली आहे. गोलंदाजीमध्ये चुका होताना आपण बघतोय. प्रतीकने पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी मागणी गोलंदाजी केली होती, पण त्यानंतर फ्रीडचा इशारा अंपायरचा येतोय. हो, बॅकफुटवरती गेले, पॉइंटच्या वरून उडवला चेंडू, चालला सीमा रेषेच्या बाहेर, येतोय चौकार. आणि फलंदाज बाद. टिपलाय सचिन, एक आला बाहेर आणि दुसरा देखील डगावरच्या दिशेने येतोय. पद्धतीने तकदीर आणि सचिन मध्ये पार्टनरशिप झाली आहे. इथून या 12 धावा काढण्यासाठी फारसा संघर्ष करण्याची गरज नाहीये, पण शेवटी हा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. या खेळामध्ये काही घडू शकतं. ड्रिंक्स ब्रेक आहे, तोपर्यंत आपण डीजे कडनं ऐकूया एक सुमधुर संगीत. जे आताच खरं तर दुबईवरनं आलेले, फार दूरचा प्रवास केलाय आणि आमचे दोन्ही मानव गायकर काय ऑपरेटिंग करताय बघा. झाल्या तिन्ही सांजा, काय संगीत आहे. स्पीडअप करा. अत्यंत सुंदर सुंदर क्षणचित्र या ठिकाणी टिपली जात आहेत. हो, पायावरती आदळलाय, अपील लाऊड पंचांनी स्वीकारलाय, फलंदाज बाद.
टाकता येणार नाही आणि बॅटिंगही करता येणार नाही आणि त्याने या गोष्टीला स्वीकारलं देखील आहे. बऱ्याचदा असं होत नाही. बऱ्याचदा मोठमोठे प्लेयर अशा लीग्समध्ये खेळून खूप धावा करतात, पण विराजने मोठ्या मनाने त्या गोष्टीला ॲक्सेप्ट केलं. भरपूर क्रिकेट तो ग्रामीणचं खेळत असतो, पण आज कुठेतरी त्याला या लीगच्या माध्यमातून स्वतःचा परफॉर्मन्स दाखवता येणार नाही, कारण की जे खेळणारे खेळाडू आहेत ते तितके रेग्युलर खेळणारे नसल्या कारणाने विराज जर आला तर मग कदाचित आणखीन जबरदस्त कामगिरी होऊ शकते आणि तो परफॉर्मन्स चांगला जर झाला. हो, यावेळेस मात्र काय फटका आहे, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका येतोय आज चौकार. वेळेचं भान ठेवा. बॅटची झेलची शक्यता आणि बघा दोघांच्या मधोमध हा चेंडू लँड झालाय. एक धाव येते. आता 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 8. 8 चेंडूत 5 करायचे आहेत विजयासाठी. बॉलिंग मार्कवर रुपेशला आणलेले. रुपेशने ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्यात, पण आता 8 बॉलमध्ये विजयासाठी 5. ओव्हर द विकेट. ओ फुल केलाय, खूप उंच गेलाय. फिल्डर धावताय, चेंडू वॅकेंड एरियामध्ये पडलाय आणि अशा प्रकारे हा चेंडू सीमापार चौकार. सीमापार विजयी चौकार. सामना जिंकलेला आहे. आई गावदेवी स्मरण 11 ने शेक हँड करायचंय.